आपण आज शिकणार आहोत पहिला पार्ट स्टेरियोकेमिस्ट्री मधला, बेसिक्स इन स्टेरियोकेमिस्ट्री. अँड इन दॅट बेसिक्स आपण शिकतो दॅट इज दी फर्स्ट टाईप, दॅट इज द आयसोमेरिझम. आपल्याला हा कन्सेप्ट शिकायचा आहे की व्हॉट आर आयसोमेरिझम अँड दीज आर दी टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. हे ऍक्च्युली टाइप्स आहेत आयसोमेरिझमचे. सो आयसोमेरिझम ऍक्च्युली काय असतं? सो जर तुम्ही बघितलं तर हे दोन टाईप आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये आयसो. सो या ओव्हरऑल जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलात, हे मी आयसोमेरिझमची डेफिनेशन नंतर सांगतो, पण जर तुम्ही ह्याच्या सगळ्यामध्ये जर ऑब्झर्व केलात तर ह्याच्यामध्ये जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, आपण म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला, ओके, सेम दिसतोय बट स्ट्रक्चर वेगवेगळे दिसतात. हे दोन कंपेअर केले तर ह्याचा स्ट्रक्चर आणि ह्याचा स्ट्रक्चर थोडासा वेगळा आहे, हे ह्यांचे स्ट्रक्चर्स वेगळे आहेत, ह्या दोघांचे स्ट्रक्चर्स आपल्याला वेगळे आहेत. सो आयसोमेरिझम मीन्स काय? आयसोमेरिझम काय असतो स्टेरियोकेमिस्ट्रीमध्ये? सो हे म्हणजे मॉलिक्युल्स असतात दॅट हॅज द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but different structural formula. In some cases the structural formula is same, okay, structural formula is same, but there is a special arrangement of atoms within a molecule. ओके, आता म्हणजेच काय तर जर तुम्ही चेक केलं तर आपण एक एक्झाम्पल घेऊ, नंतर आपण आयसोमेरिझमची डेफिनेशन ह्याच्यापासून बनवू. सो हा जर तुम्ही बघितलात, हा मी जनरली एक आयसोमेरिझमचा टाईप लिहिलेला आहे. इथे कार्बन किती आहेत तिथे मी मेन्शन करतो. हा आहे CH3, हा आहे CH2, हा आहे CH2, हा आहे CH2 अँड दिस वन इज अन CH3. आता हा ग्रुप आहे CH3, हा आहे CH, हा आहे CH3, हा आहे CH2 आणि हा आहे CH3. अँड इन दिस केस दिस इज अ कार्बन विच इज डायरेक्टली लिंक टू 3 CH3 ग्रुप्स. चला आपण एकावरून आयसोमेरिझमची डेफिनेशन बघू. सो जर नंबर ऑफ कार्बन ॲटम जर तुम्ही चेक केले पहिल्या ह्याच्यामध्ये 1 2 3 4 अँड 5, सो C5. ओके, देन हायड्रोजन ॲटम्स 3 3 आणि 3 6 झाले, 6 आणि हे 2 10 झाले आणि हे 12 झाले, सो 12. So C12 that is C5H12. In this case 1 2 3 4 5 carbon atoms. हायड्रोजन ॲटम तुम्ही चेक करा 3 3 3, that is the 9 10 आणि हा CH2 means again 12. त्याच्यामध्ये जर चेक केलं तर अगेन 1 2 3 4 5 कार्बन ॲटम्स अँड 3 4 12, सो H12. सो काय दिसतं आपल्याला ह्याच्यामध्ये तर मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम. दिस इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला और वी से दॅट इज अ केमिकल फॉर्म्युला, बट द स्ट्रक्चर्स आर डिफरंट. बघा स्ट्रक्चर काय आहे, डिफरंट आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसलं की बाबा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12 C5H12 C5H12, बट यांचा जर स्ट्रक्चर बघितला तर स्ट्रक्चर वेगळे आहेत. ठीक आहे, सो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा आहे, डिफरंट आहे, अँड डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मॉलिक्यूल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळालं की बाबा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट स्ट्रक्चर डिफरंट आहे. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, हे दोन जर बघितले, यांच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम आहे आणि स्ट्रक्चर पण सेम आहे, बट अरेंजमेंट ऑफ ऍटम इज डिफरंट. ओके, अरेंजमेंट ऑफ ऍटम बघा, अरेंजमेंट म्हणजे इथं पण CH3 आहे, इथं पण CH3 आहे, कार्बन कार्बन आहे, HH आहे, इथं पण CH3 म्हणजे ह्या कार्बनला इकडे जर आता हा ऑप्शन घ्या, ह्या कार्बनला CH3H आहे, या कार्बनला पण CH3H आहे, या कार्बनला पण CH3H आहे, या कार्बनला पण CH3H आहे. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, ओके, बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ ऍटम्स इन स्पेस, असं आपल्याला दिसतंय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोन टाईप आहेत, मग ते दोन टाईप कशी असू द्या. मग स्टेरिओ किंवा आयसोमेरिझम काय असतं? आयसोमेरिझम ऍक्च्युली काय असतं की सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, ओके, अँड डिफरंट या केसमध्ये सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला and different physical and chemical properties of the compound. So such type of compounds are called as isomers, and the property which is shown by that molecule is called as an isomerism. In this case, same molecular formula, same structural formula, but different arrangement of atoms in space, and these molecules have different physical and chemical properties. So these molecules are also called as an isomers. सो आयसोमर मध्ये डेफिनेशन सिंपली काय लक्षात ठेवायची की बाबा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, बट फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय असतात त्याच्या डिफरंट असतात. सो त्याला म्हटलं जातं आयसोमेरिझम. इन सम केसेस बघा, मी इथं काय सांगितलं, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो सगळ्यांमध्ये, मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम असतो,
डिफरंट काय असतो, तर स्ट्रक्चर डिफरंट असतो, डिफरंट स्ट्रक्चर. या केसमध्ये स्ट्रक्चर तर सेम आहे, ओके, बट त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. म्हणून आपण इथे काय सांगू शकतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम, स्ट्रक्चर इज सेम और डिफरंट. Okay, structural formula is same or different, but the properties, that is the physical and chemical properties, are totally different. सो तुम्ही आयसोमरच्या कोणत्याही बुकमध्ये जर चेक करायला गेलात तर डिपेंड्स ऑन कोणत्याही ह्याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या अशा डेफिनेशन्स मिळतील. मी सिम्पली लक्षात काय ठेवतो, आयसोमेरिझम म्हणजेच तर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, ओके, बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड डिफरंट प्रॉपर्टीज इज कॉल्ड ॲज, ऑर सच कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज आयसोमर्स ऑफ ईच अदर. ते एकमेकांचे काय असतात, आयसोमर्स असतात. म्हणून त्या कन्सेप्टला म्हटलं जातं आयसोमेरिझम. ओके, म्हणजे असे मॉलिक्युल्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो बट ज्यांचे स्ट्रक्चर डिफरंट असतात, ज्यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट असतात, तर अशा प्रॉपर्टी, असे मॉलिक्युल जे आहेत तो एक काय करतात, तर एक स्पेशल टाईपचा कन्सेप्ट दाखवतात, त्याला म्हटलं जातं आयसोमेरिझम. ओके, आयसो मीन्स सिमिलर, मीन्स सिमिलर, आणि मेरिझम मीन्स फॉर्म, सिमिलर फॉर्म. सिमिलर काय असतं, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सिमिलर असतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही केमिकल फॉर्म्युला पण म्हणू शकता. मला मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रॉपरली लक्षात राहतो म्हणून मी मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो. सो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, डिफरंट प्रॉपर्टीज shows by some compounds, and that concept is called as an isomerism. सो आता बघा ह्याच्यामध्ये काय असतं की बाबा, आयसोमेरिझम आपल्याला कळलं असेल की कार्बन, हायड्रोजन किंवा ऑक्सिजन हे जे नंबर्स असतात हे सिमिलर असतात, बट त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस असे असतात की त्याच्यामुळं या आयसोमेरिझमचे हे डिफरंट टाईप पडतात. सो आयसोमेरिझमचे टाईप बघा, फर्स्ट इज कॉल्ड ॲज अ कॉन्स्टिट्युशनल ऑर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, आणि सेकंड वन इज कॉल्ड ॲज स्टेरिओ आयसोमेरिझम. सो आता स्ट्रक्चरल, तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल लक्षात ठेवायचं, तुम्ही कॉन्स्टिट्युशनल ठेवा, पण मला स्ट्रक्चरल लक्षात राहतो. म्हणजे काय की, तर केमिकल किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट तिथं काहीतरी स्ट्रक्चर मध्ये वेगळेपणा असणार, म्हणून त्याला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणतात. कॉन्स्टिट्युशनल वर्ड लक्षात राहिला तरी चालेल, कॉन्स्टिट्युशन डिफरंट असतो इन शॉर्ट, किंवा कॉन्स्टिट्युशनल आयसोमर्स त्याला म्हणतात, बट मी लक्षात ठेवतो स्ट्रक्चरल आयसोमर्स. सो व्हॉट आर स्ट्रक्चरल आयसोमर्स? दॅट they are isomers, they have a same that is the molecular formula, but difference in structure is there, that's why they are called as a structural isomers. In this case, why this is called as a stereoisomers? In this stereoisomers, molecular formula is same, structure is also same, but there is a change in orientation or orientation of group within the molecule or in a space. म्हणजे इथं काय, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, इव्हन स्ट्रक्चर पण सेम असतो, बट की तिथं जी मॉलिक्युलची किंवा ऍटमची अरेंजमेंट असते स्पेसमध्ये ती वेगळी असते. याच्यामध्ये काय असतं, स्ट्रक्चरल मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो बट स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स असतो. याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम असतो स्टेरिओआयसोमर मध्ये, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम असतो, बट ग्रुपची जी किंवा ऍटमची जी अरेंजमेंट आहे स्पेस मध्ये ती डिफरंट असते. ओके, सो आपण अगोदर बघू, दॅट इज द कॉन्स्टिट्युशनल और स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. सो वाय दे आर कॉल्ड एज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम? बिकॉज सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, असं लक्षात ठेवा, सिंपल, सेम एम म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but different structural formula is called as structural isomerisms. Okay, so ह्या कॉन्स्टिट्युशनल और स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे हे 5 टाइप्स आहेत. सो फर्स्ट जर तुम्ही बघितलं तर नावच आहे चेन आयसोमेरिझम. ओके, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन चेन or difference in arrangement of the carbon within the chain is called as a chain isomerism. सो पहिला जो आहे त्याच्यामध्ये काय असतं, तर कार्बन ॲटमची जी चेन आहे ना त्याच्यामध्ये डिफरन्स पडतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच असतो, हा लक्षातच ठेवा. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, स्ट्रक्चर डिफरंट असतो. मग तो स्ट्रक्चर जर चेन फॉर्म मध्ये किंवा चेन मध्ये जर डिफरन्स असेल चेन मध्ये तर त्याला चेन आयसोमेरिझम म्हणतात. जर पोझिशन, फंक्शनल ग्रुप पोझिशन जर डिफरंट असेल तर त्याला पोझिशनल म्हणतात. फंक्शनल ग्रुपमध्ये जर डिफरन्स असेल तर त्याला फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम म्हणतात. जर टॉटोमेरिझम मध्ये किंवा अरेंजमेंट ऑफ ऍटम्स मध्ये जर असेल, टॉटोमेरिझम आपल्याला माहित आहे, त्याच्यामध्ये जर असेल तर त्याला टॉटोमेरिझम म्हणतात. आणि मेटामेरिझम म्हणजे काय, तर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, ओके,
बट काय असतं तर चेनची जी अरेंजमेंट असते, कार्बन स्केलेटलची जी अरेंजमेंट असते, इट इज अ डिफरंट. मेटामेरिझम मध्ये कार्बन चेनची जी अरेंजमेंट असते ती डिफरंट असते, बाकी सिमिलर असतं. सो या सगळ्या डेफिनेशन मध्ये आपल्याला काय कळतं तर ह्यांचा सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट तिथं स्ट्रक्चर मध्ये काहीतरी डिफरन्स आहे. सो चला वन बाय वन आपण शिकू. सो फर्स्ट आहे दॅट इज दी चेन आयसोमेरिझम. सो आपण एक्झाम्पल घेतलं. सो हा जो फर्स्ट एक्झाम्पल आहे C5H12, हा आहे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि पेंटेन. सो इट इज एन पेंटेन, एन पेंटेन. ओके, याच्यामध्ये लॉंग चेन कार्बन ऍटम्स आहेत, 5 कार्बनची चेन आहे, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12 आहे. आता या ग्रुपमध्ये काय डिफरन्स आहे तर इथं काय, हे जी लॉंग चेन 5 कार्बनची होती ती आता 4 कार्बनची केली, अँड एका कार्बनला काय केलं तर सबस्टिट्युएंट अटॅच केला, दॅट इज द 5th कार्बन. सो इथं चेन मध्ये काय झाला, चेंज झाला. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे दोघांचा, बट देर इज अ डिफरन्स इन अ चेन. आता याचं जर आपण आययुपीएसी दिलं तर 1 2 ओके 3. सो मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, 2 मिथाइल ब्युटेन और आयसोपेंटेन, ह्याला आयसोपेंटेन आपण म्हणू शकतो. और 2 पोझिशनला मिथाइल आहे आणि लॉंग चेन आहे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेनची आहे. सो 2 मिथाइल ब्युटेन ह्याला आपण म्हणू शकतो, नाहीतर ह्याला म्हटलं जातं आयसोपेंटेन. ओके, सो पेंटेन आणि आयसोपेंटेन, एन पेंटेन आणि आयसोपेंटेन मध्ये काय चेंज आहे तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट चेन मध्ये डिफरन्स आहे. कार्बन स्केलेटल मध्ये काय आहे, चेन म्हणजेच कार्बन स्केलेटल जो आहे त्याच्यामध्ये चेन मध्ये काय आहे तर चेंज आहे. आता जर आपण ह्याचं याच्यासोबत कंपॅरिझन केलं, थर्ड आणि ह्याच्यासोबत जरी कंपॅरिझन केलं, सो आता ह्याला म्हटलं जातं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि हा आहे पेंटेन. ओके, सो हा पण पेंटेन आहे, हा आयसोपेंटेन आपण म्हणू शकतो, आणि हा जो आहे हा टर्शरी ग्रुप आहे, तुम्ही चेक करू शकता. ह्याला जर नाव द्यायचं झालं तर 1 2 3. सो 2 पोझिशनला 2 मिथाइल ग्रुप आहेत, सो 2 डायमिथाइल, मिथेन, इथेन आणि प्रोपेन. ओके, सो हे जे 3 एक्झाम्पल आहेत, या 3 एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट कार्बनची जी चेन आहे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ही 5 मेंबर्ड चेन आहे, 1 2 3 4 अँड 5. ही 4 मेंबर्ड चेन आहे विथ, आणि ही 3 मेंबर्ड चेन आहे विथ 2 सबस्टिट्युएंट atoms. Okay, so molecular formula is the same, but difference in a chain or arrangement of an atom or chain of carbon atom. So this type of isomerism is called as a chain isomerism. ह्याला chain isomerism म्हणतात. देन सेकंड आहे दॅट इज द पोझिशनल आयसोमेरिझम. सिंपल, पोझिशनल म्हणजे पोझिशन बदललेली आहे, बाकी काही नाही. सो आता जर तुम्ही इथं बघितलं तर 1 2 3 and 4, methane, ethane, propane and butane, and this is an OH group, so it is a butanol. Butanol, but at which position OH is present, that is a 1, so it is 1 butanol. ओके, आणि ह्याला जर तुम्ही चेक केलं, ह्याला नंबर द्या 1 2 3 and 4, so it is also butanol, but OH ची पोझिशन आहे 2, so 2 butanol. So this is 1 butanol, this is a 2 butanol. So OH ची पोझिशन आहे इथे 2, इथे आहे 1. सो पोझिशन ऑफ OH इज चेंज. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, जर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर तुम्ही हवा असेल तर काढून बघा. इथे कार्बन आहेत 4, हायड्रोजन जर तुम्ही चेक केलं तर मी ते लिहितो CH2 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 आणि हा CH3. सो 5 9 आणि 10 H10 आणि ऑक्सिजन 1. ओके, आणि याचं काढलं, हा आहे CH3, हा आहे CH, हा आहे CH, CH3. सो CH3 6. ओके, सॉरी इथे CH आहे, इथे CH2 नाहीये, इथे CH आहे बिकॉज ऑलरेडी OH आहे तिथं. सो 3 3 6 6 7 8 9 आणि 10. सो C4 H10 and O. So same molecular formula, okay, same molecular formula, but different position of a functional group or OH group is there. That's why this type of or isomers are called as positional isomers. कारण पोझिशन आहे जी OH ची पोझिशन आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे. Molecular formula same, but position of functional group is different. That's why they are called as positional isomers. Then आहे next, that is the functional group isomerism. Functional group isomerism means same molecular formula but different functional groups are there. काय असणार, डिफरंट फंक्शनल ग्रुप्स असतील तिथे. आता इथं जर तुम्ही चेक केला तर बघा, CH3 CH2OH, कार्बन किती आहेत, 1 2 कार्बन आहेत. ओके, 6 हायड्रोजन ऍटम्स आहेत, 2 कार्बन, 6 हायड्रोजन अँड 1
ऑक्सिजन. ओके, इथं जर बघितलं तर 2 कार्बन 6 हायड्रोजन अँड ऑक्सिजन. सो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट फंक्शनल ग्रुप्स आर डिफरंट. दिस इज अल्कोहोल. ओके, अँड दिस इज एन इथर. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट फंक्शनल ग्रुप डिफरंट. सो ह्याच्यामध्ये एवढंच आहे दॅट बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट फंक्शनल ग्रुप डिफरंट आहेत. इथे अल्कोहोल आहे आणि हा इथर आहे. इथर तुम्हाला माहित असेल, दॅट इज ROR, ह्याला आपण इथर म्हणतो. ओके, सो हा आहे अल्कोहोल, हा आहे इथर. सो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप्स आर देअर. दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज अ फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. नेक्स्ट आहे दॅट इज दी टॉटोमेरिझम. आता टॉटोमेरिझम म्हटल्यानंतर तुम्हाला माहित असेल, हा आहे कीटो फॉर्म, कारण हा कीटो आणि यालेला आहे. तर मायग्रेटला जो हायड्रोजन आहे, मी लिहितो इथे, दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. सो इथे सपोज 2 आहे, इथे हा हायड्रोजन बॉन्ड काय केला, हा so this one is called as a keto form. हा कीटोन आहे, CH3 C double bond and CH3, so it is in a keto form. आणि ह्याचं जे कन्व्हर्जन झालेलं आहे, हा आहे OH. ओके, आणि हा OH कशाला अटॅच्ड आहे, कुठल्या कार्बनला, तर ज्याला डबल बॉन्ड आहे, म्हणून म्हणतात इन ऑल. इन म्हणजे डबल बॉन्ड विच इज डायरेक्टली लिंक टू OL म्हणजे अल्कोहोल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एन इनॉल फॉर्म. सो कीटो फॉर्म अँड दिस इज कॉल्ड एन इनॉल फॉर्म. हे दोन वेगवेगळे टॉटोमेरिक फॉर्म आहे, त्यांची रिएक्टिव्हिटी वेगवेगळी असते, लक्षात ठेवायचं. सो दीज आर कॉल्ड एज अ टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम मध्ये काय असतं, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे, फॉर्म आहे. ओके, मीन्स हे दे आर टॉटोमर्स ऑफ इच अदर, दे आर इंटर कन्व्हर्टेबल असतात. ह्याला कीटो फॉर्म म्हणतात कारण हा कीटोन ग्रुप आहे इथे, आणि ह्याला डबल बॉन्ड विथ OH ग्रुप ह्याला म्हटलं जातं इनॉल. अँड प्रॉपर्टी जे आहेत त्या वेगवेगळ्या असतात, लक्षात ठेवायचे. बट दे आर इंटर कन्वर्ट, हे एकमेकांमध्ये इंटर कन्वर्ट होऊ शकतात. सो दॅट्स वाय हा एरो. ओके, सो फर्स्ट चेन, सेकंड पोझिशनल, थर्ड फंक्शनल ग्रुप, त्याच्यानंतर टॉटोमेरिझम. पहिले 3 जे आहे तुम्हाला हे सांगतो. फर्स्ट 3 मी व्हाईटने लिहिलेले आहेत किंवा व्हाईट दाखवलेले आहेत. तुमच्या सिलेबसमध्ये मोस्ट ऑफ 1, 2 आणि 3 असतो, आणि जे खालचे 2 आहेत हे ऍडव्हान्स आहेत. ओके, बट 3 लक्षात ठेवा, चेन, पोझिशनल आणि फंक्शनल ग्रुप. हा टॉटोमेरिझम तुम्हाला शिकायला मिळेलच. त्याच्यानंतर मेटामेरिझम. आता जर तुम्ही चेक केलं तर ह्याला म्हटलं जातं डायइथाइल इथर. ओके, आणि ह्याला म्हटलं जातं मिथाइल प्रोपिल इथर. ओके, और प्रोपिल मिथाइल इथर, तुम्ही ज्याप्रमाणे नाव देणार, मोस्ट ऑफ त्याला मिथाइल प्रोपिल इथरच म्हटलं जातं. सो या दोघांमध्ये काय आहे, तर कार्बन सेम आहेत. CH3 इथे आहे, इथं पण CH2 आहे, CH2 CH2 आहे, CH3 CH3 आहे, ऑक्सिजन ऑक्सिजन आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. कार्बन चेन जर तुम्ही चेक केली म्हटलं जातं. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो की तुम्हाला जो सिलेबस मध्ये असतात ते फक्त फर्स्ट 3 असतात, चेन, पोझिशनल अँड फंक्शनल ग्रुप. मे बी तुम्हाला FYBSC ला हे झाले असतील. चेन म्हटल्यानंतर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन चेन. पोझिशनल म्हटल्यानंतर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप और डिफरंट पोझिशन ऑफ ग्रुप इज देअर. ओके, अँड फंक्शनल ग्रुप म्हटल्यानंतर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, फंक्शनल ग्रुप्स आर देअर. इथं पोझिशन वेगळे आणि इथं चेन जी असते ती बदलते, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. सो दिस इज ऑल अबाउट दी स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. हे याला म्हटलं जातं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. देन नेक्स्ट जो आहे दॅट इज कॉल्ड एज अ नेक्स्ट टाइप ऑफ आयसोमेरिझम, दॅट इज कॉल्ड एज अ स्टेरिओ आयसोमर्स. स्टेरिओ मीन्स दे आर 3 डायमेन्शनल, 3D. ओके, सो 3D म्हटल्यानंतर एखादा मॉलिक्यूल स्पेस मध्ये असतो, X, Y and Z axis, 3 dimensions. 3 dimension means that molecule is represent on X, Y and Z axis, on X, Y and Z axis. सो मॉलिक्यूल जो असतो हा पूर्णपणे 3 डायमेन्शनल असतो. ओके, म्हणून त्याला स्टेरिओ आयसोमर्स म्हटलं जातं. सो हा जो आयसोमेरिझम आहे तो स्टेरिओ म्हणून ओळखला जातो. इथं नाव जस्ट मी लिहिलं, दिस इज कॉल्ड एज स्टेरिओ आयसोमेरिझम. सो स्टेरिओ आयसोमेरिझम इज जनरली डिवाइडेड इनटू 2, geometric or geometrical. Okay, geometric or geometrical, and second one that is the optical. Optical means it is related to mirror. Okay, or light or mirror, optics. As the what are the geometrism? So ह्याचा जो सिंपल एक्झाम्पल आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचा आणि ट्रान्स, याचा जो एक्झाम्पल आहे सिस अँड ट्रान्स.
ओके. मग जॉमेट्री म्हणजे स्ट्रक्चर. सो स्टेरिओआयसोमर, वाय दिस स्टेरिओआयसोमर्स आर डिफरंट देन स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. सो बघा इथे काय असतं स्टेरिओआयसोमेरिझम मध्ये, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. जर तुम्ही दोन्ही स्ट्रक्चर कम्पेअर केलेत तर CH3 इथं जर हा स्ट्रक्चर कम्पेअर केला CH3 CH CH CH3, ओके. हा पण बघितला CH3 CH CH आणि CH3. जनरली ह्याचं स्ट्रक्चर बघा असं आहे CH3 CH सॉरी डबल बॉन्ड अँड CH3. सो या दोन्ही कंपाऊंडचा स्ट्रक्चर हाच आहे. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, but different arrangement of groups in space. That's why they are called as a stereoisomer. Stereo means they are present in a space, okay, and they had same molecular formula, same structural formula, but the orientation of group or the arrangement of group is different in the space. तुम्ही चेक केलं तर बघा, मी तुम्हाला सांगितलं आता हा जर आपण कंपेअर केला हे दोन्ही मॉलिक्यूल, तर हे दोन्ही मॉलिक्यूल जे आहे यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम आहे. बट जर आपण यांना स्पेस मध्ये बघितलं तर हे कसे दिसतात, तर इन दिस मॉलिक्यूल दिस CH3 is present on upward, okay, or in a one side, and this CH3 is present on the same side where other CH3 is present. Means जर डबल बॉन्ड जर तुम्ही बघितलं तर या डबल बॉन्डच्या एका बाजूला CH3 जो आहे हा तुम्हाला अपवर्ड दिसतोय आणि ह्या कार्बनच्या पण CH3 कुठे आहे तर सेम साइडला आहे, ओके. सो वेन बघा हा ह्याला सिस ट्रान्स कन्सेप्ट कसा असतो. सो वेन सिमिलर ग्रुप्स आर ऑन अ सिमिलर साइड ऑफ एन अल्कीन, सिमिलर ग्रुप्स आर ऑन अ सिमिलर साइड. मी CH3 घेतले असं नाही, तुम्ही HH पण घेऊ शकता, ओके. पुढे हा कन्सेप्ट आपल्याला अजून क्लिअर करायचा आहे कारण ह्याच्या सोबत अजून एक कन्सेप्ट जोडलेला आहे तो आपल्याला शिकायचा आहे. सो डबल बॉन्डच्या जर सिमिलर साइडला बघा हा एक हा डबल बॉन्ड जो आहे याचा आणि दुसऱ्या कार्बनचा जो CH3 ग्रुप आहे दे आर ऑन सिमिलर साइड. So if similar groups are on a similar side of an alkene, so such compound is called as cis isomer. याला म्हटलं जातं cis isomer. But in this case, this CH3 is present on other side and this CH3 is present on another side. Okay. जर तुम्ही चेक केले तर हे CH3 हे CH3, so similar groups are on opposite side. इथे जर तुम्ही चेक केलं तर similar group on same side of double bond जस्ट मी लिहितोय इथे. आणि इथे काय आहे तर सिमिलर ग्रुप्स आर ऑन अपोजिट साइड, सिमिलर ग्रुप्स ऑन अपोजिट side, okay. So that's why it is called as a trans isomer. So cis means similar, trans means opposite. So similar groups are on a similar side, so it is called as a cis, and similar groups are on opposite side, so it is called as a trans. So such type of compounds are called as geometrical isomers of each other. Their geometry is different. cis आणि trans हे वेगवेगळे geometries आहेत, same molecular formula, structural formula, okay, but different arrangement of groups or atoms within the space or in a space. So such type of molecules are called as geometrical isomers. बरोबर. मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम आहे, बट अरेंजमेंट ऑफ atom is different. That's why these are called as geometrical isomerism. ओके, लक्षात ठेवायचं जॉमेट्री, डिफरन्स इन जॉमेट्री. आणि त्याच्यानंतर म्हटलं जातं ऑप्टिकल मिरर इमेजेस. स्टेरिओआयसोमरचा नेक्स्ट टाइप आहे ऑप्टिकल आयसोमर्स. सो ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे काय, जर आता ह्याची आपण कॉन्फिगरेशन मी डायरेक्टली सांगतो, म्हणजे चला आता जर रूल आहे तर आपण इथं शिकून घेऊ. आता इथे हायड्रोजन डार्क लाईन वर आहे, ओके. ही डार्क लाईन आहे, ही डार्क लाईन आहे, ही आहे तुमची वेज लाईन, अँड दिस वन इज अ डॅश लाईन, ओके. इन दिस केस हायड्रोजन इज ऑन अ डार्क लाईन, सो वी हॅव टू चेंज इट, बरोबर. सो इंटर कन्व्हर्जन करून घेऊ. चला आपण इंटर कन्व्हर्जन इथं शिकून घेऊ. आपला जो कन्सेप्ट होता लास्ट आपण शिकून घेऊ 2 मिनिटं. सो आता मला ह्याला इंटर कन्वर्ट करायचं, कसं करणार
तर मी तुम्हाला काय सांगितलं, जर हायड्रोजन जर डार्क लाईनवर असेल तर हायड्रोजन सोडून जो दुसरा ग्रुप असेल त्याला पकडा. आता इथे कोण आहे हायड्रोजन सोडून दुसरा ग्रुप, तर एफ आहे. एफला मी होल्ड केलं आणि ह्यांना आता तिघांनाही रोटेट करायचं. होल्ड वन, बघा कन्सेप्ट काय आहे, होल्ड वन अँड रोटेट 3. हा आहे आपला. कधी कन्व्हर्जन आपण यूज करतो, हा जेव्हा तुमचा हायड्रोजन वेज किंवा डार्क लाईनवर नसतो तेव्हा. मग होल्ड केलं मी एफ, होल्ड केलं एफ, तर मी आता हायड्रोजन, ब्रोमिन आणि क्लोरीन रोटेट करणार. सो हा ब्रोमिन इथे येणार, हा क्लोरीन इथे येणार आणि हा हायड्रोजन म्हणजेच हा क्लोरीन इथे जाणार, हा हायड्रोजन इथे येणार आणि हा ब्रोमिन इथे येणार. सो वी गेट अ मॉलिक्यूल लाईक फ्लोरीन. मी हलवला नाही. का हलवला नाही? कारण मला हायड्रोजनची पोझिशन बदलायची आहे, कारण त्याच्यावरूनच आपण कॉन्फिगरेशन काढू शकतो. म्हणून हा कन्सेप्ट मी इथं आत्ता घेतोय. सो हायड्रोजन आला इथे, ओके, ब्रोमिन आला इथे आणि क्लोरीन आला इथे. आता हायड्रोजन बॅक साइडला गेलेला आहे, तो फ्रंटला आहे का नाहीये, तुम्ही उलटे रोटेट करू शकला असता. सो कॉन्फिगरेशन तशीच राहणार. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. सो फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमिन, याच्यामध्ये ब्रोमिन मोठा असतो, त्याच्यानंतर क्लोरीन असतो, त्याच्यानंतर फ्लोरीन असतो आणि हायड्रोजन फोर्थ असतो जो आपण पकडत नाही. सो 1 to 2 and 2 to 3, 1 to 2 and 2 to 3. सो इट शोज अ क्लॉकवाईज रोटेशन, सो इट इज एन आर. सो इथे हा आर दाखवतो. म्हणजे याच्यामधून जर आपण लाईट पास केली, मोनोक्रोमॅटिक लाईट पास केली, तर ती क्लॉकवाईज रोटेट होणार. ओके, क्लॉकवाईज रोटेट होणार. आणि त्याचा जो मिरर आहे, हा तुम्हाला समोर दिसतोय, हा मिरर आहे. त्याचा जो मिरर असतो, मिरर इमेज असतो, तो नेहमी अपोजिट दाखवतो. लक्षात ठेवायचं, मिरर इमेजेस. Okay, so these two are mirror images of each other. One shows R configuration and other shows S configuration. So such type of molecules are called as an optical because they shows a different configuration when we take a mirror image of that most compounds. Okay, so optical म्हटल्यानंतर जे mirror image पेक्षा वेगळे कॉन्फिगरेशन दाखवतात तर त्याला म्हटलं जातं, or those compounds which are mirror image of each other are called as an optical isomers. ओके, सो जे मिरर इमेज असतात किंवा जे डिफरंट कॉन्फिगरेशन दाखवतात त्याला आपण ऑप्टिकल आयसोमर्स म्हणतो. सो लक्षात ठेवायचं, ऑप्टिकल आयसोमर्स मीन्स दोज कंपाउंड which are mirror image of each other, so they are called as an optical isomers and they are called as a stereoisomer which shows different configuration. So हा आहे तो कन्सेप्ट and this is called as the isomerism. ओके, जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते 1 by 1 आपण घेणार आहोत आणि मी अगोदरच इथे लिहिलेले आहेत. दॅट इज द इनॅन्शिओमर्स अँड डायस्टेरिओमर. ओके, याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, 6 कन्सेप्ट, मेसोमर्स और मेसो कंपाउंड्स. सो 1 by 1 हे मी या बाजूला इकडे घेतो, म्हणजे तुम्हाला ते रफ करणारे ही व्हिडिओ आहेच, तुम्ही नंतर चेक करा. So first concept and the most important concept in stereochemistry, that is the enantiomers and diastereomers. So what are enantiomers? So definition एकदम simple असते. enantiomers लक्षात ठेवायचं असेल तर मी एक एक्झाम्पल देईल, that human hands. ओके, ह्युमन हँड्स एक सिंपल एक्झाम्पल घेतलं मी. सो जस्ट आता मी हँड्स काढत नाहीये, आपण एक वेगळा स्ट्रक्चर घेऊ, त्यानंतर तुम्ही हात समोर घेऊन तुम्ही बघा, तुम्हाला कळेल. ओके, सो 1 by 1 मी सांगतो आता. सो व्हॉट आर द इनॅन्शिओमर, डेफिनेशन नंतर, अगोदर एक्झाम्पल वरून, वरचाच एक्झाम्पल किंवा दुसरा एखादा एक्झाम्पल घेऊ आपण. सो CH3 OH H and CHO. आता ह्याचे जर समोर आपण मिरर घेतला, समजा मिरर ठेवला, तर हा कंपाऊंड कसा दिसेल. सो मी इथं प्रेझेंट करतो की CH3 वरच दिसणार आपल्याला, नो डाऊट. हा OH आता इथं क्लोज दिसणार, सो हा OH तुम्हाला इथे दिसणार. हा जो इकडे होता हा ग्रुप थोडासा कॉर्नरला असा दिसणार, चेक करू शकता तुम्ही मिरर मध्ये. आणि जो हायड्रोजन इकडे दिसत होता मिरर मध्ये, तुम्ही जर बघत असणार तर हा असा दिसत असेल. मीन्स दीज टू कंपाऊंड्स आर मिरर इमेज ऑफ इच अदर. CH3 आहे बरोबर, OH च्या समोर इथं OH दिसत असणार. विचार करा, ऑब्झर्व करा की इथं मिरर आहे, सो OH इथे दिसणार, CHO जो इकडे मागे दिसत होता तो इकडे असा दिसणार आणि H जो एकदमच इकडे दिसत होता तो असा दिसणार. सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दीज टू कंपाऊंड्स?
So these two compounds are mirror image of each other. Mirror images. जर तुम्ही हा कंपाऊंड पकडलात आणि मिरर मध्ये ह्याला बघितलात तर हा तुम्हाला मिरर मध्ये असा दिसेल. हा कंपाऊंड जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही मिरर मध्ये बघितला तर तुम्हाला हे दिसेल. सो दीज टू, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दीज टू कंपाऊंड? These two compounds are exactly mirror image of each other. Okay, हा झाला पहिला पार्ट. सो these two are the mirror images. फर्स्ट आपण पकडलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे किंवा नेक्स्ट पार्ट काय आहे? सपोज हा कंपाऊंड मी उचलला, हा कंपाऊंड इथून उचलला आणि बरोबर या कंपाऊंड वर इथं ठेवला. बघा मी काय सांगतोय, हा कंपाऊंड जर मी उचलला आणि बरोबर या कंपाऊंड वर जर ठेवला तर काय होईल? तर ह्या CH3 या CH3 वर बसेल. बघा आता मी याच हा कंपाऊंड उचलून आपण ह्याच्यावर ठेवण्याचा प्रयत्न करू. सो मी आता हा लिहून दाखवतो. हा CH3 बरोबर ह्या CH3 वर इथं असा बसताना दिसेल तुम्हाला. हा बॉन्ड ह्याच्यावरच बरोबर असा पॅरलरली बसेल. सपोज असं विचार करा की हे तिन्ही ग्रुप पण आहेत, असेच आहेत. सो हा OH आहे, हा OH जो आहे हा हायड्रोजनच्या जागेवर बसेल. हा CHO सपोज CHO च्या जागेवर बसेल आणि हा H जो आहे हा OH च्या जागेवर बसेल. सो व्हॉट इज दिस कन्सेप्ट ऍक्च्युअली? तर तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. तुमचे दोन हात, तुमचे हात आहेत बरोबर. तुमचे हात जे आहेत ते फ्रंट साइडनं, म्हणजे समोरची जी बाजू असते त्या बाजूने तुमच्या समोर पकडा, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल समजेल. जर दोन्ही हात मी माझ्या समोर पकडले, 1 मिनिट, जर कळत नसेल तर 1 मिनिट मला फक्त वेळ द्या. आता इथे कॅमेरा ऑन नाही होणार, मे बी हा प्रॉब्लेम आहे इकडचा, तुम्ही नंतर सॉर्ट आउट करून घेतो. आता आपल्याजवळ कॅमेरा नाहीये, सो मी थोडस तो प्रॉब्लेम येतोय. तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, आता मी स्क्रीन ऑन केलेली आहे. मी जस्ट तुम्हाला सांगतो, जर आपण आपले हात समोर पकडले, ओके, म्हणजे तुमचा जो तळवा वगैरे म्हणतो आपण किंवा समोरची जी बाजू आहे ती जर पकडली आणि दोन हात जर समोर पकडले तर तुम्हाला असं दिसत असेल की दोन्ही हात जे आहेत ते दोन्ही हात एकमेकांना मिरर इमेज आहेत. बरोबर, दोन्ही हात एकमेकांना मिरर इमेज आहेत. पण जर मी एक हात उचलून दुसऱ्या हातावर ठेवण्याचा प्रयत्न केला तर माझा जो थंब असेल, जो खालचा जो हात आहे कोणताही घ्या, त्याचा जो थंब आहे त्याला जी लिटल फिंगर असते आपली, बरोबर, ती फिंगर त्याच्यावर जाणार. म्हणजे मिसमॅच होणार, मॉलिक्यूल काय होणार, मिसमॅच होणार. ओके. आणि जर मी काय केलं, मी हात उलट घेतला आणि मी जर बघितलं तर माझा हात बरोबर माझ्या हातावर बसेल. मग जेव्हा आपला हात बरोबर किंवा एखादा मॉलिक्यूल बरोबर तसाच्या तसा त्या मॉलिक्यूलवर बसतो तर त्याला म्हटलं जातं सुपर इम्पोजिशन. ओके. आता तोच कळत नसेल तर मी तुम्हाला उदाहरण देतो. इथे उदाहरण घेतो मी. CH3, मी आता ह्या टाईपनं उदाहरण लिहितो. हा H आहे, हा H आहे आणि हा OH आहे. 1 मिनिट. आता सुपर इम्पोजचा मिनिंग सांगतो तुम्हाला अगोदर, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. सेकंड जर मॉलिक्यूल मी घेतला, हा सपोज आपल्याकडे वेगळा मॉलिक्यूल आहे, हा जर मॉलिक्यूल मी उचलला आणि ह्या रेड वर ठेवला, ग्रीन उचलला आणि रेड वर ठेवला तर CH3 वर CH3 बसेल. आता मी ग्रीन ने लिहितो. CH3 वर CH3 बसला, हा हायड्रोजन या हायड्रोजन वर बसला, हा हायड्रोजन या हायड्रोजन वर बसला, हा OH या OH वर बसला. सो दिस इज कॉल्ड एज सुपर इम्पोजेबल. सुपर imposable. What is superimposable? Means fixing of similar atoms on a similar site or similar atoms. Similar atoms वरच, म्हणजे सेम ऍटम वरच जेव्हा फिक्स होतात त्याला म्हटलं जातं सुपर इम्पोजेबल, सुपर इम्पोज कोण असतात? मोस्ट ऑफ कायरल ऍटम्स, अकायरल ऍटम्स सुपर इम्पोज असतात. मी हा हायड्रोजन, तर इथे हायड्रोजनच आला, हा हायड्रोजन इथे हायड्रोजन आला, CH3 वर CH3 आला, OH वर OH आला. हे दोन्ही ऍटम सिमिलर आहेत, दोन्ही ग्रुप सिमिलर आहेत, तो फरक नाहीये. सुपर इम्पोजचा मिनिंग समजवण्यासाठी फक्त एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. मग तसेच आपले हात पण आहेत. जर आपण समोरासमोर हात पकडले तर ते एकमेकांची मिरर इमेज दिसतात, बट एक हात जर दुसऱ्यावर ठेवला तर काय होतं, तर ते मिसमॅच होतात आणि ह्या मिसमॅचिंगला म्हटलं जातं नॉन सुपर इम्पोजेबल. नॉन सुपर इम्पोजेबल. ते जर तुम्ही हे दोन्ही हात उलटे केले, एक हात सरळ पकडा, एक हात उलटा पकडा आणि त्या हातावर दुसरा हात असा ठेवून द्या, तुम्हाला कळेल की थंबवर थंब येतो. ओके. आणि अदर फिंगर्सवर त्याच टाईपचे फिंगर्स येतात, तर त्याला म्हटलं जातं सुपर इम्पोजेबल.
सो या केसमध्ये हा पार्ट जो आहे ह्याला म्हटलं जातं सुपर इम्पोजेबल. बट इन दिस एक्झाम्पल these two are mirror images and they are non superimposable. Why they are non superimposable? CH3 वर CH3 बसतोय बट या OH वर H येतोय, या CH वर CHO येतोय, या H वर OH येतोय, म्हणजे हे एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. म्हणून द कंपाऊंड्स ऑर द आयसोमर्स, बघा डेफिनेशन काय आहे, द आयसोमर्स इनॅन्शिओमर्स मीन्स आयसोमर्स. सो द आयसोमर्स which are non superimposable but mirror images are called as enantiomers. Non superimposable mirror images are called as enantiomer. आणि mirror images जे असतात एकमेकांचे ते नेहमी non superimposableच असतात. So the isomers or the compounds which are non superimposable with their mirror images, okay, or non superimposable mirror images are called as enantiomer. So definition मी अशीच लक्षात ठेवतो, non superimposable mirror images are called as an enantiomers. Proper definition काय लिहू शकता, the isomers which are mirror image that is a non superimposable mirror images are called as an enantiomers. So ह्याला म्हटलं जातं enantiomers. मग what are the diastereomers? मग डायस्टेरियोमरची डेफिनेशन इथूनच येते, नॉन सुपरइम्पोजेबल नॉन मिरर इमेजेस, नॉन सुपर इम्पोजेबल नॉन मिरर इमेजेस, त्यांना म्हटलं जातं डायस्टेरियोमर. म्हणजे असे कंपाऊंड जे मिरर इमेज आहेत एकमेकांची आणि नॉन सुपर इम्पोजेबल आहेत त्याला म्हटलं जातं इनॅन्शिओमर. आणि असे कंपाऊंड जे नॉन सुपर इम्पोजेबल पण आहेत आणि एकमेकांचे मिरर इमेजेस पण नाही आहेत त्याला म्हटलं जातं डायस्टेरियोमर. एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक्झाम्पल लिहितो इथं मी, बघा हाच मी आता कट करतो, डायस्टेरियोमरचा एक्झाम्पल लिहितो म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येईल. सॉरी, CHO COH H, मी तुम्हाला कंपाऊंड्स दाखवतो अगोदर, तुम्हाला दोन्ही एक्झाम्पल दाखवतोय मी इथे. आपल्याकडे मी 3 स्ट्रक्चर काढतो आणि तुम्हाला इनॅन्शिओमर आणि डायस्टेरियोमर कन्सेप्ट क्लिअर करून देतो. एक मिनिट, सॉरी, CHO COH COH H H and CH3. So this is structure number 1, this is structure number 2 and this is structure number 3. सो इथेच तुमचे 2-3 कन्सेप्ट मी इथेच क्लिअर करून देतो म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल आयडिया होऊन जाईल. सो बघा, so structure number 1, structure number 2 and structure number 3 are there. So what is the relation between structure number 1 and structure number 2? What is the relation between structure number 1 and structure number 3? What is the relation between structure number 2 and structure number 3? So आपण एकमेकांना काय करू तर आपण कंपॅरिझन करू. डेफिनेशन्स लक्षात ठेवा फक्त. फर्स्ट डेफिनेशन आहे इनॅन्शिओमर्स मीन्स mirror images but non superimposable. So non superimposable mirror images are called as enantiomers, and नॉन सुपर इम्पोजेबल नॉन मिरर इमेजेस म्हणजे जे मिरर इमेज पण नाही आहेत आणि नॉन सुपर इम्पोजेबल पण नाही आहेत त्यांना म्हटलं जातं डायस्टेरियोमर. सो आता एक्झाम्पल वरूनच मी तुम्हाला हा पार्ट शिकवेल. सो बघा, सो जर आपण फर्स्ट आणि सेकंड कम्पेअर केलं, इथं जर मी मिरर ठेवला आता, बघा इथं जर मी मिरर ठेवला, OH च्या समोर OH येतोय राईट आहे, H च्या समोर H येतोय, हा H आणि हा H बरोबर आहे, हा OH आहे, CH3 च्या समोर CH3, CHO आणि CHO समोर. सो 1 आणि 2 मध्ये जर आपण बघितलं 1 and 2, सर हे एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत, हे एकमेकांचे काय आहेत मिरर इमेजेस आहेत. आणि जर मी हे उचलून ह्याच्यावर ठेवला तर CHO वर इथं CHO येणार, हा OH या H वर येणार, म्हणजे इथं डायरेक्टली समजतं की हे नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. जर हा H हा इथे H असताना इथं पण H असताना हे एकमेकांवर बसले असते तर त्याला सुपर इम्पोज म्हटलं जातं. सो हे मिरर इमेज आहेत, 1 and 2 आर मिरर इमेजेस बट दे आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. म्हणून 1 and 2 ह्यांचा जो रिलेशन आहे दे आर इनॅन्शिओमर्स. Why they are called as enantiomers?
बिकॉज दे आर मिरर इमेज ऑफ इच अदर. बघा, OH च्या समोर OH, H च्या समोर H, CH3 च्या समोर CH3, CHO च्या समोर CHO, आणि मिरर मध्ये हा H इकडेच दिसणार, OH हा इकडेच दिसणार, म्हणजे एकमेकांचे मिरर इमेज आहे. आणि जर हा स्ट्रक्चर पहिला उचलून मी जर दुसऱ्यावर टाकला तर CHO वर CHO बसेल, फिट होईल, बट इथे H वर हा OH बसेल. बरोबर, कार्बन कार्बनवर बसेल, हा कार्बन कार्बनवर बसेल, बट OH वर H बसेल, जे सेम ग्रुप नाही आहेत, म्हणजे हा सुपर इम्पोज नाही होऊ शकत, तसा परफेक्ट बसतो. म्हणून दे आर मिरर इमेजेस अँड नॉन सुपर इम्पोजेबल स्ट्रक्चर्स. नॉन सुपर इम्पोजेबल. मग काय म्हटलं जातं नॉन सुपर इम्पोजेबल असेल तर त्याला म्हटलं जातं इनॅन्शिओमर. सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन 1 and 2? दॅट इज दे आर इनॅन्शिओमर्स. हा झाला पहिला कन्सेप्ट. ओके, आता दुसरा, 2 आणि 3 मध्ये रिलेशन बघा, लगेच कळतं. इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, ठीक आहे, CHO आहे, CHO आहे. मी जर इथं मिरर ठेवला मध्ये, इथं H आहे बट इथं OH आहे, म्हणजे 2 आणि 3 जो आहे, 2 and 3 हे मिरर इमेजेस नाहीये. मिरर इमेजेस, दे आर नॉन मिरर इमेजेस. 2 आणि 3 हे मिरर इमेज नाहीयेत. कशावरून ओळखलं मी? H च्या समोर H आहे, CH3 च्या समोर CH3 आहे, CHO च्या समोर CHO आहे, पण ह्या OH च्या समोर इथं तर, सॉरी, ह्या H च्या समोर इथं तर OH आहे. इथं जर OH असता तर मी सांगितलं असतं की हा एकमेकांना काय आहे, मिरर इमेज आहे. मीन्स हा स्ट्रक्चर आणि हा स्ट्रक्चर हे मिरर इमेजेस नाहीये. पहिला पॉइंट कळाला. मी जर हा उचलला आणि जर ह्याच्यावर ठेवला तर ह्या OH वर हा H बसेल, म्हणजे हे नॉन सुपर इम्पोजेबल पण आहे. नॉन सुपर इम्पोजेबल. इम्पोज म्हणजे परफेक्टली तसाच्या तसा बसणे, त्याला म्हणतात सुपर इम्पोज. ओके, सुपर इम्पोज. आपली ऍक्च्युली त्याला सिमेट्री म्हटलं जातं, बट सुपर इम्पोज. मग 2 आणि 3 कोण आहे? तर नॉन सुपर इम्पोजेबल आहेत आणि मिरर इमेजेस पण नाही आहेत. म्हणजे नॉन सुपर इम्पोजेबल आहेत आणि नॉन मिरर इमेज पण आहे, म्हणजे मिरर इमेज पण नाही आहेत. तर 2 आणि 3 मधला जो रिलेशन आहे, 2 आणि 3, सो दे आर डायस्टेरियोमर्स. स्टेरियोमर्स. सो 1 आणि 2 मधला आपण रिलेशन बघितला, 2 आणि 3 मधला बघितला. आता 1 आणि 3 मधला बघा. सो CHO च्या समोर CHO आहे, म्हणजे समजलं पाहिजे इथं आता हा मिरर होईल तुमचा, हा मिरर पकडायचा. सो OH आहे, इथे OH पाहिजे बट नाहीये, हा H आहे, म्हणजे हा पण काय आहे, दॅट इज नॉन मिरर इमेज. हे मिरर इमेज नाहीये. कोण? 1 and 3. आता मिरर इमेज नाहीये, लगेच सांगितलं पाहिजे तुम्ही की तो डायस्टेरियोमर आहे. मिरर इमेज आला की समजायचं तो काय आहे, इनॅन्शिओमर आहे. मिरर इमेज नाही आला तर डायरेक्टली सांगू शकता. आणि जर आता हा कंपाऊंड मी उचलून ह्याच्यावर ठेवला, OH वर OH बसेल, बट ह्या OH वर कोण आहे, इथे हायड्रोजन आहे. जर मी हा उचलून पूर्ण कंपाऊंड ह्याच्यावर ठेवला तर OH वर OH बसेल, ह्या H वर H बसेल, CH वर CHO बसेल, बट ह्या OH साठी आपल्याकडे H आहे किंवा ह्या H साठी आपल्याकडे इथं OH आहे. मीन्स हा एकमेकांना सुपर इम्पोज नाही होऊ शकत. म्हणजे स्ट्रक्चर नंबर 1 and 3 are also diastereomers. So what are the enantiomers? So mirror images with non-superimposable or non-superimposable but mirror images are called as enantiomer, and non-superimposable and non-mirror images are called as डायस्टेरियोमर. म्हणून इनॅन्शिओमरचा एकच पेअर असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. इनॅन्शिओमरचा एकच पेअर असतो आणि बाकी जे असतात ते असतात डायस्टेरियोमर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी इनॅन्शिओमर अँड डायस्टेरियोमर. अगोदर मी सगळं कन्सेप्ट क्लिअर करू की एक एकच आपण, तुम्हाला डाऊट असेल तर डायरेक्टली घ्यायचं. तुम्ही सांगा कसं करणार, कारण मग परत मला हे रफ करायला लागेल. किंवा मी रफ नाही करत, आपण पुढचा पॉईंट घेऊ. ठीक आहे, मी आता काय करतो, जसं मला पेज मिळेल तसं मी इथे राईट डाऊन करतो, म्हणजे आपल्याला ओव्हरऑल पेज पण मिळेल. ओके, सो डायस्टेरियोमर आणि इनॅन्शिओमर मध्ये जर प्रॉब्लेम असेल तर आपण नंतर तुमचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ. फक्त प्रॉब्लेम असेल तर लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो सेकंड कन्सेप्ट आहे जो आपल्याला घ्यायचा आहे, दॅट इज अ सीस अँड ट्रान्स. ओके, काय घ्यायचं आहे आपल्याला? सीस अँड ट्रान्स. सो आता आपण सीस अँड ट्रान्स घेऊ, जो आपण घेतलेला आहे अगोदर. सो C डबल बॉन्ड C, CH3 H H CH3. सो सीस आणि ट्रान्स हा जो कन्सेप्ट असतो, तो कन्सेप्ट जो आहे, हा कन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवायचा की हा कन्सेप्ट अल्किन मध्येच वापरला जातो. कुठे? तर अल्किन्स मध्ये. सो काय करायचं, ओळखण्यासाठी डबल बॉन्डला असा ब्रेक करायचा. ओके,
इथं बघायचं CH3 ग्रुप, चला हायड्रोजन घ्या नाही तर CH3 घ्या चालेल. सो इथं CH3 घेतला. सो CH3 कुठे आहे? अपवर्ड आहे. ओके, अपवर्ड आहे, वरच्या बाजूला आहे असं पकडा. आणि ह्या कार्बनचा जो CH3 आहे तो पण कुठे आहे? अपवर्ड आहे, अप आहे, हा पण अप आहे. ऍक्च्युली ते अप नाहीये, ते तिकडे आहे, पण आपण अप पकडू. सो सिमिलर ग्रुप्स आर ऑन सिमिलर साइड. सो सिमिलर ग्रुप्स आर ऑन similar or same side. Similar or same side. So it is called as cis. ओके, ह्याला काय म्हटलं जातं? सिस. थांबा एक मिनिट. ठीक आहे, ह्याला म्हटलं जातं सिस. आणि परत आता इथे बघा. सो इथे CH3 जो आहे हा डाऊन आहे आणि इथे CH3 जो आहे हा अप आहे. याचा अर्थ अल्किनला, डबल बॉन्डला जे दोन ग्रुप्स आहेत सिमिलर ग्रुप्स आर ऑन अपोजिट साइड. सिमिलर ग्रुप्स ऑन opposite side. Okay, that's why they are called as a trans. Cis म्हणजे सेम, ट्रान्स म्हणजे अपोजिट. So similar groups are on a similar side, it is called as a cis. Similar groups are on opposite side, so it is called as a trans. So these are the two basic general concept of alkene. आता ह्याच्यामध्ये एक ऍडिशनल कन्सेप्ट येतो जो आहे आपल्याला, आपण मी वर लिहिलेला आहे. हे झालं सिमिलर ग्रुप्सच्या बाबतीमध्ये. पण जर जर कंपाऊंड असा असेल, ह्या टाईपचा असेल, तर मग त्याला सिस आणि ट्रान्स कसं म्हणणार? बिकॉज देर आर नो सिमिलर ग्रुप्स आर डायरेक्टली अटॅच टू कार्बन ॲटम ऑफ अल्कीन ग्रुप. सो हाऊ कॅन वी से दॅट दिस कंपाऊंड इज सिस ऑर ट्रान्स? सो लक्षात ठेवायचं की व्हेन सिमिलर ग्रुप्स आर डायरेक्टली लिंक टू कार्बन ॲटम, म्हणजे सिमिलर ग्रुप्स नाही आहेत इन दॅट स्ट्रक्चर, सिमिलर ग्रुप्स आर प्रेझेंट. ओके, that time we use a concept of stereochemistry for the naming as a cis and trans. लक्षात ठेवायचं, जेव्हा कार्बनला किंवा त्या अल्किन मध्ये सिमिलर ग्रुप्स असतात त्यावेळेला आपण सिस आणि ट्रान्स कन्सेप्ट वापरतो. बट वेन देर आर डिफरंट ग्रुप्स आर लिंक टू अ कार्बन ऑफ एन अल्किन, at that time we cannot use the concept cis and trans. At that time we use a newer concept and that is called as an EZ isomerism. तेव्हा कोणता कन्सेप्ट वापरला जातो? ई आणि झेड. हा आणि हा अल्किनसाठीच वापरला जातो, सिस आणि ट्रान्स. ओके, सो एवढा एक लक्षात ठेवा. ई, आता ईच लॉंग फॉर्म सांगतो. ईच आहे इंटाजेजिन, इंटाजेजेन और इंटाजेन, इंटाजेजेनच आहे ना. मी पण आता कधी स्टडी नाही करत, बट मला थोडंसं लक्षात आहे. आणि झेडचं आहे झुसामेन, लॉंग फॉर्म आहे इंटाजेजेन झुसामेन. इंटाजेजेन मीन्स अपोजिट आणि झुसामेन्स मीन्स सेम. ओके, मग आता ई आणि झेड द्यायचं कसं? सिंपल आहे, लक्ष द्या फक्त. जसं आपण इथून डबल बॉन्डला ब्रेक केला तसा इथून पण डबल बॉन्डला ह्या टाईपनं ब्रेक करायचा. आता ह्या कार्बनला कोण लिंक आहे ते बघायचं. सो ह्या कार्बनला लिंक आहे हायड्रोजन आणि एका बाजूला CH3. मग कोण मोठा आहे? दॅट डिपेंड्स ऑन, आपल्याला माहिती आहे प्रायोरिटी ऑर्डर. प्रायोरिटी ऑर्डर, इथे प्रायोरिटी ऑर्डरचा कन्सेप्ट येतो. सो कार्बन इज लिंक टू हायड्रोजन अँड CH3. सो हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर छोटा आहे, CH3चा मोठा आहे, म्हणून हा आहे नंबर 1 आणि हा आहे नंबर 2. बघा, नंबर 1 आणि नंबर 2 कशा द्यायचं? तर अकॉर्डिंग टू प्रायोरिटी ऑर्डर ऑफ हायर ॲटॉमिक नंबर्स. हायर ॲटॉमिक नंबर ह्या टाईपने द्यायचं, 1 आणि 2. का 1 आणि 2? तर ॲटॉमिक नंबर नुसार आपण द्यायचं. सो CH3 मोठा आहे, H छोटा आहे. या केसमध्ये ब्रोमिन मोठा आहे, आपल्याला माहिती आहे ब्रोमिनचा ॲटॉमिक नंबर मोठा आहे. सो 1 आणि 2. सो इथं बघायचं की हायर और लोअर प्रायोरिटी ग्रुप कोणत्या साईडला आहे. सो इन दिस केस हायर प्रायोरिटी ग्रुप ऑफ अल्कीन आर
ऑन अपोजिट साइड. चेक करू शकता इथे CH3 खाली आहे, BR वर आहे. सो हायर प्रायोरिटी ग्रुप जे आहेत हे अपोजिट साइडला आहेत, म्हणून ह्याला म्हटलं जातं ई आयसोमर. बघा, वाय इट इज कॉल्ड एन ई आयसोमर. ई म्हणजे लक्षात ठेवायचं, ई इट्स रिलेटेड विथ ट्रान्स आणि झेड इज रिलेटेड विथ सिस. लक्षात ठेवायचं असेल की लक्षात नाही राहते झेड आणि मी म्हणतो झेडिस, जसं कुठली तरी मूवी होती मला लक्षात नाहीये. सो मी म्हणतो झेडिस. आता झेडिस म्हणजेच काय, तर झेड आणि सिस म्हणजे सारखे. सिस म्हणजे काय, सिमिलर ग्रुप्स आर ऑन अ सिमिलर साइड, त्याला आपण सिस म्हणतो. सिमिलर हायर प्रायोरिटी ग्रुप ऑन अ सिमिलर साइड, तर त्याला आपण झेड म्हणतो, म्हणून झेडिस असं मी लक्षात ठेवतो. मग एकच लक्षात ठेवतो, मग ई ट्रान्स लक्षात राहतं. झेडिस, झेड आणि सिस सेम साइड. ओके, मग कन्सेप्ट माहित पाहिजे की ई आणि झेडचा कन्सेप्ट काय असतो. इथं सिमिलर ग्रुप्स आणि इथे जो कन्सेप्ट वापरतो दॅट इज दी हायर प्रायोरिटी ग्रुप्स ऑन सेम साइड. सो झेड म्हटल्यानंतर हायर प्रायोरिटी ग्रुप्स आर ऑन अ सेम साइड आणि सिस म्हटल्यानंतर सिमिलर ग्रुप्स आर ऑन अ सेम साइड. असं लक्षात ठेवतो. मग मला लक्षात राहतं झेड म्हणजे ई काय असणार, अपोजिट साइड. सिमिलर ग्रुप्स आर ऑन सिमिलर साइड, सिमिलर ग्रुप्स ऑन अपोजिट साइड म्हणजे ट्रान्स, असं लक्षात ठेवायचं. सो हे दोन्ही कन्सेप्ट जे आहेत, हे दोन्ही कन्सेप्ट अल्किनच्या बाबतीत वापरले जातात. कधी, जेव्हा जेव्हा कॉन्स्टिट्युशनली मॉलिक्युल सिमिलर असतो, सिमिलर ग्रुप्स असतात, त्यावेळेला झेड सिस आणि ट्रान्स कन्सेप्ट वापरला जातो. आणि जेव्हा अल्किन मध्ये डबल बॉन्डला जे डिफरंट ग्रुप अटॅच असतात, तर त्यावेळेला काय केलं जातं, तर ई आणि झेड हा कन्सेप्ट वापरला जातो. तुम्ही ह्याला देखील ई आणि झेड कन्सेप्ट म्हणू शकतास, पण ई आणि झेडला आपण सिस ट्रान्स नाही म्हणू शकत, कारण सिस आणि ट्रान्सचा काय आहे, सिमिलर ग्रुप्स हा कन्सेप्टच आहे. ओके, बट ई आणि झेड नाही, पण आपण सिस ट्रान्सला ई आणि झेड म्हणू शकतो. बघा, तुम्ही चेक करा. सो या केसमध्ये CH3 मोठा आहे, सो नंबर 1 आपण देऊ CH3 ला. या केस दोघांमध्ये देखील CH3 मोठा आहे, सो नंबर 1. सो हायर प्रायोरिटी ग्रुप्स आर ऑन अ सेम साइड, म्हणून हा झेड होतो. In this case, this is 1, this is 1. So higher priority groups are on opposite side, so it is E. So हा आहे तो कन्सेप्ट. सो सिस ट्रान्स आणि EZ हा असा कन्सेप्ट आहे. सो आता आपण झेडचा पण एखादा एक्झाम्पल बघू, म्हणजे आपल्याला ओव्हरऑल आयडिया होऊन जाईल. ओके, मी इकडेच लिहितो. सो आपण सी डबल बॉन्ड सी लिहिला. ओके, त्याच्यानंतर कोणताही ग्रुप आपण लिहू शकतो. मी लिहितो इथं, एक मिनिट हा, चला इथं लिहिलं मी COH ग्रुप. ठीक आहे, इथं लिहिला H, इथे लिहिला OH आणि इथं लिहिला C2H5. सो काय करायचं माहिती आहे आपल्याला, ब्रेक करायचं, दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं. दोन ग्रुप जे आहेत ते काय करायचे, कम्पेअर करायचे. सो COH आणि H मधून COH मोठा आहे 1 नंबर, हा येणार 2 नंबर. OH आणि C2H5 मध्ये ऑक्सिजन पहिला आहे, इथं कार्बन फर्स्ट आहे. सो ऑक्सिजन जो आहे ह्याला येणार नंबर 1 आणि इथे ना C2H5 ला नंबर 2. सो हायर प्रायोरिटी ग्रुप, एक मिनिट, हायर प्रायोरिटी ग्रुप्स ऑन सेम साइड, दॅट्स वाय इट इज झेड. सो याचं हा आहे झेड आयसोमर, हा आहे ई आयसोमर. सो कन्सेप्ट एकदम सिंपल आहे अँड इट इज रिलेटेड विथ सिस अँड ट्रान्स. ओके, सिस ट्रान्सला आपण इझेड म्हणू शकतो, बट इझेड ला आपण सिस ट्रान्स म्हणू शकत नाही. एवढा एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. सो दिस इज ऑल अबाउट दी आवर कन्सेप्ट दॅट इज दी सिस ट्रान्स आणि इझेड. आता आपण सीन अँटी आणि थ्रिओमेसो एकत्र बघू. आता सीन आणि अँटीचा आपण बघू. सो बघा, आता हे झालं इझेड ट्रान्स वगैरे. आता आपण सीन आणि अँटी, खूप सिंपल कन्सेप्ट आहे. मी नंतर तुम्हाला शॉर्टली पण ते लिहून देतो, तुम्ही चेक करू शकता. सीन म्हणजे सेम, अँटी म्हणजे अपोजिट, हे पण आपल्याला कळतं. जसं आपण इझेड आणि सिस आणि ट्रान्स हा कधी वापरतो, कोणत्या कन्सेप्ट मध्ये वापरतो, अल्किन मध्ये. मग अल्केन साठी सीन आणि ट्रान्स हा कन्सेप्ट, सीन आणि अँटी कन्सेप्ट असतो. सो बघा, आता ही एक चेन आहे, कार्बन चेन. सो इथे मी काय करतो, ह्या कार्बनवर दोन ग्रुप्स लिहितो. एक मिनिट. सो तुम्ही चेक करू शकता, मी जस्ट एवढेच लिहितो कार्बन.
किंवा एकत्रच आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. सो आता मी काय करतो, इथं लिहितो OH, इथं लिहितो H, इथं लिहितो OH, इथं लिहितो H, इथं लिहितो H, इथे OH आणि इथं लिहितो, चला इथे लिहितो OH आणि इथे लिहितो H. याला नंबरिंग देतो मी 1 2 3 4 5 6 and 7. So it is the 2 3 4 5 tetrahydroxy. Okay, this is an actually अल्कोहोल, आपण अल्कोहोल म्हणू, याला अल्कोहोल म्हणू शकतो. सो ह्याला नाव आपण नंतर बघूया, नॉमेनक्लेचरची गरज नाहीये. सो आता या केसमध्ये जो कन्सेप्ट, दिस इज अन अल्केन. मग ह्या केसमध्ये जो कन्सेप्ट वापरला जातो दॅट इज दी सीन अँड अँटी, विच ऍक्च्युली गिव्स द इन्फॉर्मेशन ऑफ पोझिशन ऑफ ग्रुप्स. ओके, सो आता 2 आणि 3 जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे, आता वेज लाईन, इथे वेज लाईन तुम्हाला दिसते. ओके, OH ग्रुप. आता वेज म्हटल्यानंतर आपण काय सांगतो की ही इन फ्रंट असणार, म्हणजे आपल्या समोर असणार वेज लाईन, आणि डॉटेड लाईन कुठे असणार, तर ही बिहाइंड असणार, म्हणजे आपल्यापासून लांब असणार. मग हा OH जो आहे हा आपल्या समोर आहे, हा OH जो आहे हा आपल्या समोर आहे, इथे हा H जो आहे हा आपल्या समोर आहे, आणि इथे जो H आहे हा आपल्या समोर आहे. ओके, मग what is the relation between 2 and 3? So in this case, OH group and this OH group are present on wedge line. म्हणजेच दोन्ही जे OH ग्रुप आहेत हे दोन्ही OH ग्रुप आपल्या समोरच आहेत, म्हणून 2 3 जो आहे तो आहे सीन. Why it is called as a scene? Because two OH groups, similar groups, are on similar side of an alkane. So similar groups on similar side. इथे अल्कीन होतं, इथं ऑफ अल्केन, अल्केन चेन, म्हणून अल्केन आला तर सीन शब्द वापरतो आपण, सीन वर्ड वापरतो. आता तुम्ही एखादा म्हणाल की सर HH पण सेम साइडला आहे, कन्सेप्ट तोच आहे, सिमिलर ग्रुप्स आर ऑन सिमिलर साइड. सो HH इज सिमिलर, ते दोन्ही एकाच बाजूला असणार, मागे आहेत दोन्ही, म्हणून सिमिलर ग्रुप्स आर ऑन सिमिलर साइड. सो 2 3 चा रिलेशन आहे, दे आर सीन टू इच अदर. ओके, कळलं असेल तुम्हाला, एकदम सिंपल आहे. OH सेम पोझिशनला आहे. मी सांगितलं तुम्हाला की वेज लाईन जी असते ती एकाच पोझिशनला असते. डॉटेड लाईन, डॅश लाईन जी असते, इथे मी डॅश केले आहे, इथं लिहायला पाहिजे डॅश लाईन बिहाइंड असते. वेज लाईन जी असते, ओके, ती सेम साइडला असते आणि डॅश लाईन सेम साइडला असतात. सो 2 3 मध्ये रिलेशन काय आहेत, तर OH ग्रुप्स आर सीन टू इच अदर. ओके, सो इट इज एन सी. जर आपण 3 आणि 4 चं रिलेशन बघितलं, बघा एक एक रिलेशन आपण बघू. 3 आणि 4 सिंपल आहे. कोण सांगेल मला 3 आणि 4 मध्ये रिलेशन काय आहे, वेदर दॅट इज अ सीन ऑर अँटी? Anti. Right, anti. Why they are anti? Because this OH is in front of observer and this OH is behind the observer. So the similar groups are on a similar side. So these two hydroxy groups are anti to each other. Okay, why? Because similar groups on different side or opposite side. आपण different नाही, आपण opposite word use करू. Opposite side of alkene chain. Okay, tell me what is the relation between 4 and 5? What is the relation between 4 and scene? Right, because H and H are similar side, or OH and OH is on similar side. So 4 5 scene. चला मला सांगा 2 4 चं रिलेशन काय येईल? 2 4, 2 आणि 4. Anti. Right, anti. Right. What is the relation between 2 and 5? Anti. बरोबर आहे. What is the relation between 3 and 5? Anti. संपला कन्सेप्ट. सो सीन आणि अँटी, म्हणून मी काय करतो, मी नेहमी कन्सेप्ट जे आहेत ते एक शॉर्ट फॉर्म मध्ये लिहून ठेवतो. बघा कसे, मला फक्त माहित आहे सीन अँटी अल्केनच्या बाबतीत आपण यूज करतो. सो सीन, सीस आणि झेड हे एकत्र
याला म्हटलो आपण सेम, देन अँटी, ट्रान्स अँड ई मीन्स दे आर अपोजिट. झाला, काहीच डोकं नाही लावायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. सीन हवं असेल तर अजून करू शकता, सीन आणि अँटीच्या पुढे लिहू शकता अल्केन, सीस अल्कीन, झेड आणि ई अल्कीन. झालं. सीन म्हणजे सेम, सीस म्हणजे सेम, झेड म्हणजे सेम, अँटी अपोजिट, ट्रान्स अपोजिट, ई अपोजिट, एकत्र 3 कन्सेप्ट लक्षात ठेवा. कधीच स्टेरिओकेमिस्ट्री मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. मी एवढंच लक्षात ठेवतो, मी काय अभ्यास करत नाही कधी, मी आळशी आहे तुमच्यासारखा. सो मी अभ्यास करत नाही. ऍक्च्युली तुम्ही चांगले आहात, मी आळशी आहे आणि मला अभ्यास करायला थोडस वेगळ्या प्रकारेच करतो मी. सो मी हा चार्ट लक्षात ठेवतो. बस चार्ट लक्षात ठेवायचं, आपण कन्सेप्ट शिकलेलो आहोत या चार्ट मध्ये फिक्स करून ठेवायचं, तुम्हाला सगळं कन्सेप्ट जमेल. सो दिस इज ऑल अबाउट दी सीन अँड अँटी. खूप वेळ होईल आपल्याला. आता लास्ट कन्सेप्ट घेऊ आजच्या लेक्चरचं, नंतर मग तुमचे क्वेश्चन आन्सर असतील ते. दॅट इज इरिथ्रोथ्रिओ अँड मेसो कंपाऊंड्स इन अ सिमिलर. इथं पण मी शिकू शकतो तो, बट आपण शेवटचा कन्सेप्ट इकडे शिकून घेऊ एक. सो लास्ट कन्सेप्ट दॅट इज द इरिथ्रो अँड थ्रिओ. Okay, so this concept is actually used in Fisher projection, or almost this type of a concept is used in case of carbohydrates. So ह्याच्यामध्ये जो आपण आता हे बघितलं सीन, सी, झेड, याच्यामध्ये ऍडिशन करायचं इरिथ्रो आणि थ्रिओ. आता तुम्हाला कळलं असेल, इरिथ्रो म्हणजे सेम साइड, थ्रिओ म्हणजे अपोजिट साइड. सो इन अ कार्बोहायड्रेट, आता बघा मी स्ट्रक्चर काढतोय. CHO, C, C, CHO, मी सिमिलर्स काढतोय. OH, H, OH. सॉरी, एक काम करू आपण, हा मी थोडंसं वेगळा काढतो, म्हणजे मला असं नको व्हायला, कन्फ्युजन वगैरे, तुम्हाला कन्फ्युजन होईल. H, सॉरी. So here is a H and here is a OH. Then CHO, C, C, OH, then OH, H, H, and CH3. So in an isomer, or if we compare this first compound, okay. So chiral center जर तुम्ही चेक केलं तर कार्बन chiral center आहे, 2 chiral center आहेत आपल्याकडे. So in this case the OH group, this OH is present on right side या कार्बन वरचा, and this OH is present on left side. So similar groups are present in a carbohydrate if similar groups are present on opposite side. So this is called as थ्रिओ. याला म्हटलं जातं थ्रिओ कंपाऊंड. हा एक स्ट्रक्चर आहे आणि याचा थ्रिओ, हा थ्रिओ आहे. वाय इट इज कॉल्ड एन थ्रिओ? बिकॉज सिमिलर ग्रुप्स आर ऑन अपोजिट साइड ऑफ एन that is in a carbohydrate, so it is called as a thrio. ह्याला थ्रिओ म्हटलं जातं. And in this case this OH is present on right side, this OH is also present on right side, so it is called as an erythro. So कन्सेप्ट काय येतो, वर्क चेक केलं तरी चालेल. जसं आपण सांगितलं की अल्केन मध्ये आपण सीन अँटी वापरतो, अल्किन मध्ये आपण सिस ट्रान्स वापरतो, अल्केन मध्ये पण आपण झेड आणि ई वापरतो. प्रत्येकाला एक रूल आहे. तसंच आपण कार्बोहायड्रेट्स मध्ये इरिथ्रो आणि थ्रिओ हा कन्सेप्ट वापरतो. कशासाठी? तर लक्षात ठेवायचं ॲट इफ अ नेबरिंग chiral carbon atoms had similar groups are on a similar side, so it is called as an erythro. And if that has that chiral carbon has similar groups are on opposite side, so it is called as a thrio. Okay, so कार्बोहायड्रेट मध्ये कायरल कार्बन, नेबरिंग कायरल कार्बन जे असतील, आता मोर दॅन दॅट असेल बरोबर, तर मिडलचा नाही पकडायचा, 1 आणि 3 पकडायचा. म्हणजे फर्स्ट 1 आणि सेकंड कायरल जो असेल, ओके, तो आपण नेहमी पकडतो. जर आपण 3 कायरल सेंटर असतील तर फर्स्ट आणि थर्ड पकडायचा, म्हणजे फर्स्ट आणि लास्ट लक्षात ठेवायचं. त्या कार्बन ॲटमची पोझिशन, त्या कार्बन ॲटमला अटॅच असणारे जे फंक्शनल ग्रुप आहेत, जर ते सिमिलर असतील तर आपण इरिथ्रो आणि थ्रिओ वापरतो कन्सेप्ट. जर ते सिमिलर नसतील, सपोज इथं ओएच्या जागेवर बीआर लिहिलं
बरोबर. तर त्यावेळेला आपण 3O इरिथ्रो कन्सेप्ट वापरायचा नाही. 3O इरिथ्रो कन्सेप्ट फक्त कार्बोहायड्रेट मध्ये का वापरला जातो, कारण कार्बोहायड्रेट मध्ये OH ग्रुप सगळीकडेच असतात. त्याच्यामुळे जो कन्सेप्ट वापरला जातो तो 3O आणि इरिथ्रो. So in a carbohydrate, if OH position of the OH group, which is directly linked to chiral carbon atom, are on a similar side, okay, of a plane. सो प्लेनच्या आपण बघितलं, जर ह्याला आपण बघितलं तर हा राईट साइड आहे प्लेनचा आणि ही लेफ्ट साइड आहे. सो जर ते सिमिलर साइडला असतील तर त्याला आपण इरिथ्रो म्हणतो, आणि जर ते अपोजिट साइडला असतील प्लेनच्या तर त्याला 3O म्हटलं जातं. सो दीज आर कॉल्ड एज इरिथ्रो अँड 3O. आणि ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट येतो दॅट इज मेसोमर्स. So within a molecule, बघा, within a molecule, if there is a presence of a plane of symmetry, जर आपण हा मॉलिक्यूल घेतला आणि या मॉलिक्यूलच्या मधून जर आपण इथे मिरर प्लेन टाकला तर OH च्या समोर OH येतोय, H च्या समोर H येतोय आणि CH3 च्या समोर CH3 येतोय. सो इफ अ मॉलिक्यूल possess a plane of symmetry, so such type of molecules within the molecule, if there is a plane of symmetry is present, so such type of molecules are called as a mesomers or mesocompounds. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलच्या आतमध्ये जर प्लेन ऑफ सिमेट्री, ह्याला म्हणतात प्लेन ऑफ सिमेट्री, प्लेन ऑफ सिमेट्री. So if any molecule, carbohydrate or any case, if that molecule possesses a plane of symmetry inside that, so that type of compound is called as a mesocompound. सो इथे तुम्ही चेक करू शकता, OH च्या समोर OH आहे, H च्या समोर H आहे आणि CH3 च्या समोर CH3 आहे. सो दिस मॉलिक्यूल possesses a plane of symmetry inside that molecule, so this compound is called as a mesocompound. लक्षात ठेवायचं. सो ह्याच्यामध्ये जो प्लेन जाणार आहे तो कुठून जाणार आहे, तर ह्या बॉन्ड मधून जाणार आहे. अजून एक एक्झाम्पल देतो. CH3 C C C CH3 OH H OH OH H and H. इन दिस मॉलिक्यूल जर आपण ह्याच्या मिडल मधून, आता ह्याचा मिडल म्हणजे हा हायड्रोजन, हा बॉन्ड, हा कार्बन, हा बॉन्ड आणि हा OH, हा आहे त्याचा मिडल पार्ट. जर या मिडल पार्ट वर आपण हा प्लेन ठेवला तर हा इथून जाणार. आणि आता जर आपण चेक केलं तर OH च्या समोर OH येतो, H च्या समोर H येतो, CH3 च्या समोर CH3 येतो. सो जो कायरल सेंटर आहे, दॅट इज दी इवन नंबर ऑफ कायरल सेंटर असेल त्यावेळेला जो मिरर प्लेन आहे तो बॉन्डवर असतो, आणि जेव्हा ऑड नंबर ऑफ कायरल सेंटर असतात त्यावेळेला जो मिरर प्लेन असतो तो कशावर असतो, तर तो असतो तुमच्या कायरल कार्बनवर मिडलच्या. सो इन दिस केस ऑल्सो this molecule shows a plane of symmetry which passes through a chiral carbon number 2 1 2 sorry chiral carbon हा 2th number आहे, but carbon number 3 आहे, and this molecule possesses a plane of symmetry. So this molecule is called as a mesocompounds. And the most important thing is that mesocompounds are optically inactive. Optically inactive. मी त्या दिवशी लेक्चरला सांगितलं तुम्हाला, कोणत्याही कंपाऊंड मध्ये जर सिमेट्री असेल, कोणतीही सिमेट्री असेल, प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री कोणतीही असेल, तर तो मॉलिक्यूल ऑप्टिकली इनॅक्टिव्हच असतो. ओके, हा मॉलिक्यूल पण ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे, हा मॉलिक्यूल पण ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. ओके, बट दीज मॉलिक्यूल्स आर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. याच्यामधून जर तुम्ही लाईट पास केली तर ती लाईट रोटेट होणार, याच्यामधून पास केली तर तो लाईटवर काही इफेक्ट करणार आहे, ती नलिफाय करून टाकणार. सो दीज आर दी टुडेज कन्सेप्ट. ओके, so generally we talk about isomerism and types of isomerism, then enantiomer, diastereomers. Enantiomer means non-superimposable but they are mirror images. Diastereomers ते नॉन सुपरइम्पोजेबल असतात आणि मिरर इमेज पण, दे आर नॉन सुपरइम्पोजेबल म्हणजे ते सुपरइम्पोजेबल पण नसतात आणि मिरर इमेज पण नसतात, त्यांना म्हटलं जातं डायस्टेरियोमर. सो that is a non-superimposable mirror images are called as an enantiomer. Non-superimposable non-mirror images are called as a diastereomer. हा पहिला पॉइंट बघितला आपण. त्याच्यानंतर cis and trans, similar groups are on a similar side of an alkene are called as a cis. Similar groups are on opposite side of an alkene are called as a trans. EZ कधी वापरतो, जेव्हा सिमिलर ग्रुप्स नसतील त्यावेळेला वापरतो आपण हायर प्रायोरिटी. सो आपण कार्बनला डिवाइड करतो दोन पार्ट मध्ये. एका कार्बनचं आपण काय करतो, तर त्याच्यावर जो मोठा ग्रुप असेल त्याला 1 नंबर, दुसरा सेकंड असेल, छोटा असेल त्याला 2 नंबर. सो वन हायर प्रायोरिटी ग्रुप कुठे आहेत ते बघतो. इफ हायर प्रायोरिटी ग्रुप्स आर ऑन द सेम साइड वी कॉल दॅट ॲज अ झेड, दॅट इज
इंटाजेन आणि झुसामेन नाव सांगितलं मी तुम्हाला. आणि जर हायर प्रायोरिटी ग्रुप अपोजिट साइडला असतील डबल बॉन्डच्या तर त्याला आपण ई म्हणतो. त्याच्यानंतर हे दोन कन्सेप्ट अल्किनच्या बाबतीत वापरतो. त्याच्यानंतर आपण सीन आणि अँटी बघितलं, ज्याचं खूप छान तुम्ही आन्सर्स दिलेत. ओके, सिमिलर साइड असेल, सिमिलर ग्रुप्स आर सिमिलर साइड ऑफ अल्केन, सीन म्हटलं जातं. अपोजिटला असतील तर अँटी म्हटलं जातं. इरिथ्रो सेम साइड, थ्रिओ म्हणजे अपोजिट साइड. दिस कन्सेप्ट इज यूज इन केस ऑफ कार्बोहायड्रेट्स. सो इरिथ्रो म्हणजेच की कार्बोहायड्रेट मध्ये जर कायरल कार्बनला जे ग्रुप्स अटॅच असतात, सिमिलर ग्रुप सिमिलर साइडला असतील तर इरिथ्रो, आणि सिमिलर ग्रुप्स अपोजिटला असतील तर त्याला थ्रिओ म्हणतो. आणि मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असते, म्हणजे प्लेन टाकल्यानंतर वरचा मॉलिक्यूल आणि खालचा मॉलिक्यूल किंवा वरचा पार्ट आणि खालचा पार्ट एकमेकांचे मिरर इमेज जर दिसत असतील तर त्याला म्हटलं जातं मेसो कंपाऊंड. इवन नंबर ऑफ कायरल सेंटर असेल तर प्लेन नेहमी बॉन्ड मधून जातो, आणि जर ऑड नंबर ऑफ तुमचे कायरल सेंटर असतील तर मिरर प्लेन हा मिडलच्या कार्बन मधून जातो अलॉंग विथ बॉन्ड्स. सो दिस इज ऑल अबाउट दी टुडेज लेक्चर ऑफ बेसिक्स ऑफ स्टेरियोकेमिस्ट्री.